श्री गणेशाय नमः. द इंडियन स्टोरी टेलरच्या गणेश उत्सव विशेष अष्टविनायक कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. अष्टविनायकातील दुसरा गणपती म्हणजेच आपल्या पुणे जिल्ह्यातील थेऊरमधील श्री चिंतामणी. या गणपती बाप्पाचं विशेषत्व असं आहे की या बाप्पाच्या नुसत्या दर्शनाने व नामस्मरणानेही साऱ्या चिंता मिटून जातात. जो चिंता हरतो तो चिंतामणी. प्राचीन काळी अभिजित आणि गुणवंती नामक राजा राणी होते. त्यांना गणासूर नामक पुत्र झाला. गणासूर स्वभावाने थोडासा विचित्र आणि लोभी होता. या गणासुराने लोभापायी कपिला मुनींकडील चिंतामणी रत्न हिरावून घेतलं. कपिलांना आपलं लाडकं रत्न गमावल्याचं दुःख झालं. त्यांना ते रत्न परत हवं असल्यामुळे त्यांनी श्री गणेशाची आराधना केली. बाप्पा त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी गणासुराशी युद्ध करून ते रत्न कपिलांना परत मिळवून दिलं. पण कपिलांनी अत्यंत आदराने तेच रत्न गणपती बाप्पाचरणी वाहिलं आणि ते चिंतामुक्त झाले. हा सारा प्रकार ज्या कदंबाच्या वृक्षाखाली घडला. कपिला मुनींनी बाप्पांना त्याच कदंबाच्या वृक्षाखाली भक्तांच्या चिंता दूर करण्यासाठी विसावण्याची विनंती केली. याच चिंतामणी गणपती बाप्पाची मोरया गोसावींनी सेवा करून सिद्धी प्राप्त केली. पुढे त्यांच्या पुत्राने चिंतामणी देव यांनी हे मंदिर बांधलं. तुम्ही या मंदिराला भेट दिली आहे का? काय होता तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, ही रील शेअर करा. पुढच्या रीलमध्ये अष्टविनायकातील तृतीय गणपती श्री सिद्धिविनायकाची माहिती देईन. त्यामुळे पेजला नक्की फॉलो करा. गणपती बाप्पा मोरया.